कोरेगाव सिद्धेश्वरला नॅशनल हायवेला 2,60,000 रुपये गुंठ्यानं पैसे मिळाले. बरोबर, 2,60,000 रुपये गुंठ्यानं पैसे मिळाले म्हणजे 1,04,00,000 रुपये एकर झालं. 1,04,00,000 रुपये एकर झालं म्हणजेच आज ह्या शेतकऱ्याला 9,00,000 रुपये एकर पैसे मिळाले. बरोबर आहे. आता तिथं वडगावला झालेली तत्कालीन परिस्थिती काय आहे? आता सगळ्यात महत्वाचं ही गंमत आहे की धाराशिव कुक्कुटपालन माहित असेल आपल्याला गणनायकाचं, जे की पुन्हा अवसायनात निघालं आणि अवसायनात निघाल्याच्या नंतर बँकेची जी कर्जाची वसुली आहे, धाराशिव कुक्कुटपालन कुणाचं आहे का तुम्हाला सांगायची गरज नाही. गणनायक कुणाचे आहे, धाराशिव कुक्कुटपालन कुणाचं आहे. ही कुक्कुटपालन अवसायनात निघाल्याच्या नंतर ह्या कुक्कुटपालनाच्या अवसायनात जमीन निघाल्याच्या नंतर जी अर्ज आला ती एकाच कंपनीचा आला. त्या कंपनीचं नाव आहे स्नेहस हायडेल प्रायव्हेट लिमिटेड, पौंडरूड, कोथरूड, पुणे तर्फे सुधीर विश्वंभर गाडी. ह्यांच्या एकट्याचाच अर्ज आला आणि ह्यांच्या एकट्यांच्याच अर्जावर त्या बँकेनं म्हणजे अवसायक म्हणून जे नेमले होते त्यांना ही जमीन बघा 12.5 एकर जमीन 2,69,00,000 रुपयात देऊन टाकली. किती एकर जमीन? 12.5 एकर जमीन 2,69,00,000 रुपये देऊन टाकली. कुणाला? स्नेहस हायडेल. तिची 55 नावाच्या ज्या गाड्या आहेत ना, जे राणा पाटील त्यांची कुटुंबे घेऊन फिरतात, त्या सगळ्या गाड्या ह्या स्नेहस हायडेल ह्या कंपनीच्या नावानं रजिस्टर्ड आहेत. मग आता जो मुद्दा त्यांनी सांगितला की हायवेच्या जवळ असणाऱ्या जमिनीला 1 कोटी किती लाख रुपये? 4 लाख रुपये एकरी दर होता. मग हायवेचं संपादन ही खरेदी व्हायच्या पूर्वीची आहे. 1,04,00,000 रुपयाप्रमाणे जर दर मिळाला असता तर 12.5 एकरची 1,04,00,000 प्रमाणे किती कोटी व्हायला पाहिजे? तुम्ही सांगा. गणित सांगा. 12 कोटीच्या पुढेच पाहिजे. मग 12 कोटीच्या पुढे ही जमीन जायला असताना ही जमीन राणा पाटलाच्या स्नेहस हायडेल ज्याच्या गाड्या ते वापरते त्या कंपनीला अवघी 2,69,00,000 रुपये कशी मिळाली? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी त्याच्या अजून एक महत्वाची गोष्ट, जे व्यवहार खरेदी विक्री व्यवहार आवाज करताना आपल्या म्हणजे आपले भूसंपादन करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला प्राप्त झाले तीही ह्याची तिथंच नाही. म्हणजे ही जमीन स्नेहस हायडेलला अवसायकाने दिली, याची जी खरेदी विक्रीचा व्यवहार आहे हा संशयास्पद म्हणून वगळण्यात आला. किती मोठी संशयास्पद म्हणून हे व्यवहार सगळे वगळले. ती व्यवहार धरले नाही त्याच्यात. मग अशा पद्धतीनं एखादी संस्था काढायची, ती अवसानात घालायची आणि अवसानात घातल्याच्या नंतर बघा पुढतीच बरंच नाही नुसते अवसानात काढून, अवसानात निघाल्याच्या नंतर तिच्या नावाची जी जमीन आहे तिच्यात सुद्धा म्हणजे मेलेल्या टाळवरचं माणसाच्या लोणी खायचा जो प्रकार असतो ना त्याच्या पुढे जाऊन हा प्रकार आहे निष्पाणाचा. त्याच्या पुढे जाऊन हा निष्पाणाचा प्रकार. ह्याच्याबद्दल बोलायचं ना प्रकार. आणि हा मूळ मुद्दा विचारला पुढच्या माणसाला म्हणायचं पावशेरला काय बोलावं सांगायचं. पावशेर बी कळायचं नाही समजा ग्रामीण भागात कोणाला माहिती कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या माणसाला काय कळायचं पावशेर काय असतं. अर्ध्याच्या अर्धा असते सांगायचं पावशेर ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे. दुसरा मुद्दा राहिला चंपोगिरीचा. 2/12/2022 ला पीक विम्याच्या संदर्भात ही त्याच पावशेर सिंहानं दिलेली ही प्रेस नोट आहे. 2/12/2022 ला याच्यात काय दिलंय? शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीसह बैठकीस उपस्थित राहावे, तसेच पंचनाम्याच्या प्रमाणित प्रती काढण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे. कुणाला? शेतकऱ्याला. कशाच्या प्रती काढायच्या? प्रमाणित केलेल्या पंचनाम्याच्या. त्या पंचनाम्याच्या प्रती त्या घटनेला आता 1 वर्ष झालं. 1 वर्ष कसं
आता जानेवारी संपत आला की म्हणजे 1 वर्ष 1 महिना झाला. ह्या 1 वर्ष 1 महिन्याच्या नंतर सुद्धा ह्या पंचनाम्याच्या प्रती कंपनीनं अजून कुणाला दिले नाही का? प्रशासनाला. आणि माझा आणि त्याचा जे वाद झाला होता त्या दिवशी, माझा मुद्दा हाच होता की त्या प्रतीच प्रशासनाकडे नाही तर तुम्ही शेतकऱ्याला का आवाहन करता की त्यांच्याकडून तुम्ही अर्ज करा आणि प्रती घ्या. बरं मला काय वाटतं एवढं झाल्याच्या नंतर तर स्वतःची लाच ठेवण्यासाठी माणूस किंवा त्या प्रती तर आणून दिल्या असत्या प्रशासनाकडे आणि त्या प्रती मिळाल्या म्हणून तर सांगितल्या असत्या. आज 1 महिना 1 वर्ष 1 महिना झालाय अजून प्रती प्रशासनाला सुद्धा कंपनीने दिल्या नाही का? आणि हे अशी मूर्खासारखे आव्हान शेतकऱ्याला करायचे. आता नेमकी ही अशी बैठक लावून असं आव्हान करून कोण चमकोगिरी करतंय आणि कोण वस्तुस्थितीत काम करतंय मला वाटतं ही सुद्धा बाबा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं.